आदरणीय दशरथजी मडावी साहेब आणि विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनी, बिरसा क्रांती दलाची स्थापना 2015 मध्ये झालेली आहे आणि बिरसा क्रांती दलाचं संघटन हे बिरसाच्या नावावर जरी असलं एक आदिवासींचं आडकान म्हणून, तरी पण त्या 45 जमाती ज्या आहे महाराष्ट्रातल्या, तर महाराष्ट्राच्या 45 जमातीचं संघटन म्हणजे बिरसा क्रांती दल आहे. कारण बिरसा क्रांती दलाचा जो संघर्ष आहे जल, जमीन आणि जंगल, आणि याच्यातून आपल्याला बिरसा क्रांती दलाचा जो जल, जमीन, जंगलचा जो संघर्ष आहे ते आपल्याला याच्यातून माहिती मिळणार आहे. परंतु ज्या महामानवाने इथे संघर्ष करून या देशातल्या गोर, गरीब, शोषित, SC, ST, OBCंना इथे सन्मानाने जगण्याचं जे मार्ग दाखवलेला आहे आणि आपण आज इथे संविधानामुळे सन्मानाने जगतो आहे. परंतु आज परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि त्या बिकट परिस्थितीमध्ये कदाचित आपल्यासोबत या भविष्यामध्ये 2024 नंतर आपल्यासोबत खूप मोठा धोका होण्याची शक्यता आहे. कारण या देशातला संविधान एका दलित वर्गाच्या माणसाने लिहिल्यामुळं त्यांना ते रुजून नाही राहिलं आणि त्याच्यामुळं आपल्याला फार मोठा आघात होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून जरी आदिवासीच्या नेतृत्वात हे बिरसा क्रांती दल संघटन काम करत असलं, परंतु फुले शाहू आंबेडकरांचा संघर्ष जो आहे तो आपल्या सर्वांसाठी सगळ्या समस्यातून मुक्ती देणारा संघर्ष आहे. आणि म्हणून इथे जी व्यवस्था आहे, जी जाती व्यवस्था आहे, कारण सगळ्या समस्येची जननी ही जात आहे असल्यामुळे प्रत्येक जण त्या जाती व्यवस्थेचा बळी ठरलेला आहे आणि ही जाती व्यवस्था आपल्याला फार घातक आहे. जाती व्यवस्था कशी निर्माण झाली, का निर्माण केली, कोण निर्माण केली, कशासाठी केली? जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येक मानव हा केंद्रबिंदू असेल, परंतु एवढ्या महामानवाने एवढं काम केलं तरी आज तो महामानव आज उपेक्षित आहे आणि त्या महामानवाचा संघर्ष इथल्या मोठभर लोकांच्या हातात आहे. कारण या देशाचं शासन आणि प्रशासन हे मोठभर लोकांच्या हातात आहे आणि आपण लोक हजारो जातीमध्ये विभागलेले असल्यामुळे आपल्याला फार मोठं नुकसान होत आहे. पण त्या हजारो जातीतल्या लोकांना मुक्ती मिळवण्यासाठी ज्या महामानवाने जे संघर्ष केलेला आहे ते महामानव म्हणजे फुल्यांपासून जे 1848 पासून जे शैक्षणिक क्रांतीपासून जे सुरू झालेलं आहे, तर फुले शाहू आंबेडकरांनी या देशाचं बाबासाहेबांनी संविधान दिलं, त्या संविधानानुसार या देशाचं राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्या राज्यकर्त्यांवर होती. परंतु ते राज्यकर्ते इथे फेल्युअर झालेले आहे आणि त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब म्हटलं होते की संविधान किती चांगलं असेल, परंतु त्याला राबवणारे लोक जर नालायक असतील तर या देशातल्या ज्या लोकांसाठी की गोर गरिबातल्या शेवटच्या माणसासाठी जे संविधानातून फायदा मिळणार होता तो मिळाला जर नाही तर या देशातले लोक या देशाचं संविधान उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला फार मोठा धोका होणार आहे. म्हणून आपण इथे बिरसा क्रांती दलाचे गावोगावी आपण आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लोकांना जागरूक करण्यासाठी आपण ते कार्यक्रम घेत आहोत. आता मागच्या महिन्यात सत्ता होता, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बरेच लोक उपस्थित होते आणि दशरथ मडावी सुद्धा तेच काम करत आहे, ते सगळ्या लोकांना जागरूक करत आहे. कारण या संविधानातून आपल्याला SC, ST, OBCला फार मोठा फटका बसणार आहे. आज जर आपण समजून नाही घेतलं तर उद्याचा काळ आपल्या पिढीला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण जागरूक व्हावं या उद्देशाने आपण आजला प्रशिक्षण वर्ग